सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार. सर्वांचा दिवस चांगला जाओ. स्वामी महाराज तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच दत्त महाराज चरणी आणि स्वामी महाराज चरणी प्रार्थना करते बघा. आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत की घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी, बाहेरची बाधा कमी होण्यासाठी बघा, भरपूर प्रमाणामध्ये बाहेरची बाधा असते. आणि त्या बाहेरच्या बाधेमुळं काय होतं, मुलांना ताप येतो, घरात कटकटी होत असतात, काही ना काही कारणानं काय होतं, दवाखाना लागत असतो बघा. आणि त्यांना सारखं 2 दिवसाला 8 दिवसाला दवाखाना करावा लागतो. तर आपण काय करायचं आहे बघा, ज्या घरामध्ये दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा होते ना, तिथं कसलीच बाहेरची बाधा येत नाही. हां, भलेही असेल तरीसुद्धा ही जर सेवा तुम्ही, आज मी जी सांगते ती जर सेवा तुम्ही केली तर 100% काय 101% घरातली बाहेर बाधा निघून जाणार म्हणजे जाणार. आणि घरामध्ये सात्विक वातावरण, सकारात्मकता, सगळ्यांच्या बोलण्यामध्ये फरकसुद्धा पडतो. घरामध्ये कसलंच कटकटी होत नाही. थोरा मोठ्यांमध्ये एकमेकाचा मानपान ठेवला जातो. बाहेरची बाधा म्हणतो बघा, काय झालं की कसली, काय झालं की लेकराला सारखं दवाखाना लागतो, 2 दिवसाला सारखं तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं, सारखं ताप येते, असं सतत कुणी ना कुणी घरात आजारी पडतं. त्याच्यातूनच आपण समजून घ्यायचं की बाहेरची बाधा झाली आहे किंवा घरात निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. आणि ही निगेटिव्हिटी कशानं निर्माण होते? आपल्याच बोलण्यानं होते. आपण काहीतरी चिडून काहीतरी बोलतो, चिडचिड होते. ज्या दिवशी आपल्याला चिडचिड होते मग तेव्हा काय होतं, आपल्याला आपल्याच शब्दावर, आपल्याच जिभेवर ताबा नसतो. आपण काहीतरी बोलतो, मग तीच बोललेले शब्द असतात ना, ते आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये असतं, आपलं अस्तित्व ठाम मांडून बसतात. आणि बघा, घरातली जी वास्तुदेवता आहे ती 1 मिनिटाला 36 वेळा तथास्तु म्हणत असते. मग आपण बोलताना जर तो शब्द बोलत असेल आणि त्या शब्दाला जर तथास्तु म्हणलं ना, तर तो शब्द काय होतो माहीत आहे का? ती शब्द जे अपशब्द असतात ना, ते घरातच राहतात, ते कोपऱ्यामध्ये अस्तित्व मांडून बसलेले असतात. मग त्यामुळं आपल्या घरामध्ये काय होते, निगेटिव्हिटी निर्माण होते. त्यानंच परत पुन्हा बाहेरची बाधा होते, निगेटिव्हिटी वाढते, मग घरात कटकटी होतात. परत आपण काम केलेला जो काही पैसा असतो तो घरात टिकत नाही. माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. माता लक्ष्मी घरातून बाहेर जाते. तिची बहीण अक्काबाई ती घरात येत असते. म्हणजेच बघा, आपण म्हणतो बघा, अक्काबाईचा फेरा आला. काय अक्काबाईचा फेरा आला बाई, काय सांगावं, असं होतं. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, स्वामी महाराजांची ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त काय करायचं आहे, सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. काही अडचण आली, कशीही अडचण आली तरी थांबायचं सेवेमध्ये नाही. आणि किती जरी आपल्याला म्हणजे अडथळे आले तर बघा, घरातली निगेटिव्हिटी घालवायचं आहे, घरात सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे म्हणलं, त्यातही आवर्जून ही सेवा करणार म्हणजे करणार. आता बघा काय करायचं आहे, मासिक धर्म आला, 4 दिवस स्किप करायचे. तुमच्या घरात कोण सेवा करणार नसेल तर स्किप करायची, आणि कोण सेवा करणार असेल तर मग त्यांना ही सेवा करायला सांगायची. तर काय करायचं आहे बघा, दररोज देवपूजा करायची आहे, नित्य देवपूजा करायचं आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत आहे. हा संपूर्ण जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल मी काय केलं आहे, कसं केलं आहे. तर मी तोंडानं सांगते, परंतु तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मी स्वतः कृती करून दाखवून, मी देवपूजा केला आहे. आज गुरुवार आहे, मी स्वामी महाराजांचा अभिषेक पण केला आहे आणि ती कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे. परंतु मी तोंडानं पण सांगते तुम्हाला. तर काय करायचं आहे बघा, दररोजची आपली नित्य देवपूजा करून घ्यायचं आहे. सगळी काही देवपूजा करून घ्यायचं आणि स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, आता तुमच्याकडं पंचामृत असेल किंवा नसेल, आता कुणाकडं असतं कुणाकडं नसतं. तुमच्याकडं दही, दूध, तूप, साखर, तुळशीचं पान, मध एवढं सगळं साहित्य असेल तर तुम्ही पंचामृत तयार करा. जर नसेल तर काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अक्षदा टाकायचं आहे. म्हणजे अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचा आहे. आणि काही नसलं तर फक्त पाणी घ्यायचं, स्वामी महाराजांना प्लेटात ठेवायचं. पहिल्यांदा तुम्हाला जर बघा ही गणपती अथर्वशीर्ष वाचायला येत असेल तर वाचा.
बघा तुम्ही पुरुष सुक्त वाचायला आता असलं तर वाचा. खरं तर पुरुष सुक्त एक वेळेस म्हणायचं, गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचं, परत पुन्हा स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळेस जप करायचा आणि अभिषेक करायचा. हो का, कसं तुम्हाला जमत असन तर करा. जर वर्किंग वुमन असाल, खूप अडचण असेल तर काय करायचं, आता ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी यूट्यूबला लावायचं. गणपती अथर्वशीर्ष यूट्यूबला मिळतं, पुरुष सुक्त यूट्यूबला मिळतं, स्त्रीसुक्त यूट्यूबला मिळतं. हे जर सगळं यूट्यूबला लावून जरी तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालतंय. तुम्हाला वेळ असेल तर असं करा, नसेल तर काय करायचं, स्वामी महाराजांचा 108 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आणि स्वामी महाराजांना अभिषेक करायचा. म्हणजे पाण्याने आंघोळ घालायची, स्वामी महाराजांना चांगलं चोळून हे ते आंघोळ घालायची आणि अभिषेक मंत्र म्हणत म्हणत घालायचं. आणि परत पुन्हा ते पाणी आपल्या डोळ्याला लावायचं, दोन्ही डोळ्याला लावायचं. परत पुन्हा आपण अगोदर प्यायचं आणि परत पुन्हा घरातल्या सगळ्या माणसांसाठी प्लेटात काढून ठेवायचं. त्यानंतर बघा, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा असंच अभिषेक करायचा. दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः या मंत्राचा जप करीत करीत अभिषेक करायचा. त्यानंतर पुन्हा ते पाणी आपल्या दोन्ही डोळ्याला लावायचं. परत पुन्हा 1 चम्मच आपल्या हातात थोडंसं प्लेटातलं ओतून घ्यायचं, पाणी प्यायचं आणि मग परत पुन्हा आपली सगळी देवपूजा करायची. स्वामी महाराजांना गंध लावायचा, सगळ्या देवांना गंध लावायचा, फुलं व्हायची आणि शक्यतो स्वामी महाराजांना गुरुवारी पिवळं फूल व्हायचं. कारण पिवळं फूल जर आपण वाहिलं तर काय होतं बघा, आपला गुरुबळ मजबूत होतो आणि जे काय आपण काम करत आहोत ना त्या कामाला यश भेटतो, त्याच्यामध्ये आपल्याला अपयश भेटत नाही. म्हणून स्वामी महाराजांना पिवळं गुलाबाचं फूल व्हायचं. आणि मग बघा, स्वामी महाराजांची 1 कापराची वडी घ्यायची, अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची, मग स्वामी महाराजांची करायची, मग दत्त महाराजांची करायची, मग आपल्या कुलदेवीची आरती करायची. आणि जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे किंवा नुसता गुळाचा खडा जरी असेल तर स्वामी महाराजांना दाखवायचा, किंवा खडीसाखरेचा खडा जरी असेल तर तो स्वामी महाराजांना दाखवायचा. अगोदर आरती करून घ्यायची, मग स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते पाणी बघा तुमच्या घरामध्ये सगळ्यांना प्यायला द्यायचं. कारण त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी, ह्या घरातलीच निगेटिव्हिटी गेलेली असते. म्हणजे बाहेरची जी काही बाधा असते ना, ते अभिषेक केलेलं पाणी जर तुम्ही पेलं आणि मुलांना प्यायला दिलं, घरच्या सगळ्यांना प्यायला दिलं तर काय होत असतं, त्यांच्या अंगामधली निगेटिव्हिटी हळूहळू बाहेर निघून जायला मदत होते आणि त्या माणसांमध्ये बदल होतो आणि स्वामी महाराजांची ते स्वतःहून सेवा करायला सुरुवात करतात. आता कसं आहे, ज्यांच्या घरामधले माणसं आहेत कर सेवा म्हणून मान्यता देतात त्या ताईंचं खूपच चांगलं, कारण त्यांनी साथ दिली. आणि ज्या ताईंना घरच्या माणसांनी साथ नाही दिली, तुला माझ्या घरात हे सेवा करायची नाही, तुला करायचं तर तू कर असं म्हणतात ना, त्यांनी काय करायचं माहीत आहे का, त्यांना सांगायचंच नाही की हे अभिषेक केलेलं पाणी आहे, हे तीर्थ आहे म्हणून काही सांगायचं नाही. ग्लासात पाणी द्यायला की एकच थेंब टाकायचा, जास्त नाही टाकायचं, एकच थेंब टाकायचं ती पाणी. आणि त्यांना जेव्हा तुम्हाला पाणी मागते तेव्हा ती ग्लास द्यायचा, कारण 1 थेंब पाणी टाकण्यानं काय ती ओळखू येणार नाही. जरी भरी पंचामृताचं जरी असेल तर उगाच छोटासा थेंब टाकायचा पाण्याचा आणि ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं. एवढं जरी पाणी प्यायलं ना तर त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये खूप सारा फरक पडतो आणि त्यांच्या अंगामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, स्वामी महाराजांबद्दल जी काही त्यांना विश्वास नाही तो विश्वाससुद्धा व्हायला मदत होत असते. आणि ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या शक्यसुद्धा होतात. कारण त्यांना जर प्रचिती आली आणि शक्य जर झाल्या गोष्टी तर माणसांना बरोबर विश्वास पडतो स्वामी महाराजांवर आणि तो बरोबर स्वामी महाराजांची सेवा करायला लागतो. आणि घरातली निगेटिव्हिटीसुद्धा बघा सगळी निघून जाते, घरात पॉझिटिव्ह वातावरण होतं. काही ठिकाणी असं आहे की घरात इतकी बाहेरची बाधा असते की दररोज दवाखाना कुणाचा ना कुणाचा 100% राहतो म्हणजे राहतो. म्हणून स्वामी महाराजांची आता दिवाळीपर्यंत किंवा कधीही उद्यासुद्धा सुरुवात केली तरीसुद्धा चालेल तुम्ही, कारण दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा. 108 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा. चांगली मोठी प्लेट घ्यायची, 108 वेळेस जप करायचा. स्वामी महाराजांना आंघोळ घालत 108 वेळेस म्हणायचं
आणि अभिषेक करायचा, ते तीर्थ सगळ्यांनी प्यायचं आणि घरामध्ये काय करायचं माहिती आहे का, एक फूल घ्यायचं आणि सगळ्या घरात शिंपडायचं त्या फुलाच्या साह्यानं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत सगळीकडे शिंपडायचं घरामध्ये, जेणेकरून आपल्या आणि कोपऱ्यामध्ये तर आवर्जून शिंपडायचं, कारण कोपऱ्यामध्येच अस्तित्व मांडून बसलेली असते निगेटिव्हिटी. म्हणून काय करायचं, सगळ्या कोपऱ्यांमध्ये ते अभिषेक केलेलं पाणी असतं ना, ते ठेवायचं, शिंपडायचं. अगोदर प्यायला थोडंसं बाजूला काढून ठेवायचं, मग सगळ्या घरामध्ये शिंपडायचं थोडं थोडं, जसं आपण गोमूत्र शिंपतो ना तसंच शिंपडायचं. आणि मग उरलेलं पाणी जे काय असते ते झाडाला घालायचं, तुळस सोडून सगळ्या झाडांना घालायचं. तर सर्व ताईंनी ही अशी जर सेवा केली तर बघा, घरात कसलीच बाहेरची बाधा राहत नाही. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान राहायला सुरुवात होते. घरातल्या माणसांमध्ये बदल होतो आणि जे काही तुम्ही काम करत आहात प्रामाणिकपणानं त्या कामाला सुद्धा यश येतं आणि घरामध्ये सगळेजण एकमेकाचा मान सन्मान ठेवतात. घरामधलं वातावरण चांगलं राहतं, शांत राहतं. मुलांना आजारसुद्धा येत नाही आणि मुलांमध्ये सुद्धा हट्टीपणा, तापटपणा असतो ना, ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते. मुलं असतात बघा, एक हट्टी तापट असतात, ऐकतच नाही, मला आता हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं करतात बघा. भरपूर असे मुलं आहेत की ऐकत नाही, मला ही पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला माहीत नाही ती, मला आता ते द्यावंच लागते, करावंच लागते, असं असतं बघा. त्या मुलांमध्ये सुद्धा बदल होतो. स्वामी महाराजांचा अभिषेक केल्याला फक्त काय अभिषेक केलेलं पाणी त्यांना द्यायचं, परंतु सेवा करताना मनात भाव ठेवून, विश्वास ठेवून जर स्वामी महाराजांची तुम्ही सेवा केली ना, 100% यश भेटतं म्हणजे भेटतंच. तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करा. आपल्या घरामधली निगेटिव्हिटी घालवण्याचा रामबाण उपाय आहे. जो ही स्वामी महाराजांची सेवा करतो ना, त्या घरामध्ये स्वामी महाराज साक्षात राहतात. आणि स्वामी महाराजांना जो काही तुम्ही नैवेद्य, जे काही जेवायला स्वयंपाक बनवलेला तो 2 टाईम दाखवायचा, सकाळ संध्याकाळ दाखवायचा, जे बी काही बनवा ते दाखवायचं. आता मी आज काय केलं आहे, गुळाचा खडा, कारण देवपूजा झाल्या गुळाचा खडा स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. आता जे काही मी स्वयंपाक करेन तेव्हा मी दाखवन. तर बघा, मी असं देवपूजा करते. आणि ही लवंगा आहेत ना, या लवंगा जेव्हा आपण आई भगवतीची सेवा केली तेव्हा त्या आई भगवतीला आपण महालक्ष्मी अष्टकम सेवा केली ती बघा, त्या लवंगा आहेत. असं दररोज हे कापराची आरती झाली ना, त्यावर ह्या लवंगा जाळायच्या आणि घरामध्ये दूर, आता ही मला आरती पोळत होती म्हणून मी तिथंच ठेवले, कारण ती गरम झाली होती. नाही तर ताटलीत जर घेतलं तर सगळ्या घरामध्ये याचा दूर द्यायचा, नसलं तर असं देवापाशी जरी ठेवलं तरीसुद्धा निगेटिव्हिटी घरातली निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण व्हायला मदत होत असते बघा. म्हणून सर्वांनी ही आवर्जून सेवा करा. बघा, ही मी असं घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं फुलाच्या सहाय्यानं शिंपडायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः, ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, असं म्हणत शिंपडायचं आणि उरलेलं पाणी फुलाच्या झाडाला घालायचं, तुळस सोडून झाडाला घालायचं. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ माहितीपूर्ण जर वाटला तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.